स्पर्धेच्या प्रथम विजेत्यासाठी आदरणीय श्री बबनराव बारशे यांच्यातर्फे तब्बल 31,000 रुपयांचं पारितोषिक ठेवलंय। त्यानंतर दुसरं पारितोषिक आहे ते अर्धापूर येथील कोचिंग क्लासेसतर्फे, त्यामध्ये ज्ञान साधना सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी, स्वामी विवेकानंद अकॅडमी अर्धापूर, एज्युविजन कोचिंग क्लासेस, त्याचबरोबर ज्ञानपर्व कोचिंग क्लासेस, सह्याद्री कोचिंग क्लासेस, ग्लोबल सायन्स अकॅडमी अर्धापूर, गुरुकुल सायन्स अकॅडमी अर्धापूर, संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर, त्याचबरोबर तालुक्यातील सुबोध कोचिंग क्लासेस कामठा बुद्रुक या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने द्वितीय पारितोषिकाचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या स्पर्धेचं तृतीय पारितोषिक पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम साहेब अर्धापूर यांच्यातर्फे 11,000 रुपयाचं हे तृतीय पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। अतिशय रंगतदार स्वरूपाचे या ठिकाणी आपण सामने पाहतात, जे की IPLच्या धर्तीवर या ठिकाणी या APL सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय यशस्वीरित्या आमचे या स्पर्धेचे आयोजक बाळासाहेब कानोडे यांचं फार मोठं या स्पर्धेसाठी योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी सर्व सामने या ठिकाणी यशस्वी होत आहेत। आजचा हा सामना हळदे वॉरियर्स आणि राजयोग चॅलेंजर्स या दोन संघामध्ये दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी एकमेकाच्या आज समोर आलेले आहेत। दोन्ही संघांना विजय तेवढाच महत्त्वाचा आहे। फलंदाजीसाठी आलेले आहेत सौरभ पाटील, उजव्या हाताने मारा करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। या सामन्याचा पहिला चेंडू घेऊन जाते तो रवी पाटील बिराडे यांच्यासाठी। हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला आपल्याला मिळते। कैलासवासी मारोतरा मामा कानोडे मैदानावर अतिशय रंगतदार सामन्यांचा लेखाजोखा आपल्या दृष्टिक्षेपात पडत आहे। आपण सर्वजण त्या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहोत। या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत असतील सोमेश कानोडे आणि त्यांच्या दुसरी पंच आहेत ते विक्की मालेगावकर। दोन्ही पंच अतिशय अनुभवी पंच आहेत। अनेक सामन्यामध्ये त्यांनी पंचांची भूमिका निभावली आहे। काही क्षणामध्येच हा रंगत सामना या ठिकाणी सुरू होईल। हळदे वॉरियर्सनी प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। बघू तो निर्णय त्या ठिकाणी कितपत यशस्वी होतो। हळदे सुपर किंग्स अतिशय चपळ खेळाडू शुभम हिंगमिरे, अतिशय अटीतटीचा हा सामना आपण पाहत आहात। सौरभ पाटील, रवी पाटील बिराडी सामना करतील त्यांचा, आणि हा उजव्या हाताने टाकला चेंडू त्याने हा पाहतो आपण या ठिकाणी गॅप मध्ये काढलेला आहे। बाउंड्री हा बाउंड्री पार आणि अंपायरचा इशारा 4 रन। पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी रवी पाटील यांनी चौकार ठोकलेला आहे आणि या संघासाठी या ठिकाणी 4 धावा मिळवलेल्या आहेत। एक चेंडू 4 धावा। सामना करतील त्या ठिकाणी रवी पाटिल बिराड़े, काफी जाने माने अर्धापुर के बल्लेबाज है और सिक्स मारने में काफी हाँ दूसरा चेंडू त्या ठिकाणी उजव्या हाताने मारा करतोय आणि हा रवी पाटील सामना आणि हा डॉट चेंडू या ठिकाणी
हा खेळून काढलेला हा चेंडू आणि फिल्डर त्या ठिकाणी समोर फिल्डरने चेंडू हातात घेतला आणि चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय हलक्या हाताने त्या ठिकाणी प्लेट केला होता. अमर स्पोर्ट्स यांच्याकडून या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज या सामन्याचा आहे आणि हा त्या ठिकाणी मागच्या दिशेने चेंडू मारला आणि 2 धावांसाठी त्या ठिकाणी पुढील चेंडू रवी पाटील बेराडे यांच्यासाठी आणि हा हलकासा प्लेट समोर क्षेत्ररक्षक परंतु त्या ठिकाणी चकमा दिल्या चेंडूने आणि पुढे त्या ठिकाणी पाहत पुढचा फिल्डर आलेला आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी बॅट्समॅनला समाधान मानावं लागेल. गणेश मोहिते गणपूर के जाने माने बल्लेबाज डावखुरा फलंदाज पाहूया त्या ठिकाणी आपल्या संघासाठी काय योगदान देतो तो. लंबा कद है, देखते हैं, 6 मारने में काफी मशहूर गणेश मोहिते. आणि हा हलकासा प्लेट केला आणि त्या ठिकाणी समोर क्षेत्ररक्षक कुठलीही धाव त्या ठिकाणी घेता येणार नाही आणि या ठिकाणी ओव्हर संपली. एका ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 7. ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओव्हर संपली. कैलासवासी मारुतराव मामा कानोडे क्रीडांगणावर या ठिकाणी IPL सत्र 2चा मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील हा सामना अतिशय तुल्यबळ 2 संघामध्ये या ठिकाणी हा सामना होत आहे. पुढील ओव्हर त्या ठिकाणी खंडेश्वर साबळे सामना करतील ते रवी पाटील बिराडे राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा रवी पाटलांनी या ठिकाणी गॅप मध्ये खेळून काढला आणि पाहूयात आपण या 4 रन या ठिकाणी. अकरा रवी पाटील बिराडे. पुन्हा त्याच दिशेने मारलेला फटका पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात का आणि चांगले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावे लागेल. या धावसंख्येसह संघाची धावसंख्या झाली ती 12. खंडेश्वर साबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या संघासाठी दुसरी आणि स्वतःसाठी पहिली ओव्हर त्या ठिकाणी करत आहेत खंडेश्वर साबळे. डावखुरा फलंदाज गणेश मोहिते. आणि
अंपायरचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्या ती 1 झालेली आहे. पुन्हा या ठिकाणी बीट झालेला आहे आणि हा डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी खंडेश्वर साबळे यांची. फलंदाज वारंवार त्या ठिकाणी चकमा खात आहेत. आपण पाहत आहात या ठिकाणी कैलासवासी मारोतर मामा कानोडे क्रीडांगणावर IPL चं दुसरं सत्र. आणि हा त्या ठिकाणी ऑफसाईडला मला पाहू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि हा चेंडू जातोय सीमा पार आणि त्या ठिकाणी चौकार येतोय. फटका गॅप मध्ये त्या ठिकाणी मारलेला हा अतिशय सुंदर असा चौकार. आणि हा खेळून काढलेला चेंडू समोर त्या ठिकाणी फिल्डरनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एका धावसंख्येवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झाली ती 18. बिराडे पाटील आले स्ट्राईकला. उजव्या हाताने मारा करत आहेत खंडेश्वर साबळे. आणि हा उचलून मारलाय पाहू त्या ठिकाणी. 1 बॉल त्या ठिकाणी चौकार. रवी पाटील बिराडे यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. मध्ये बदल होत आहे. आपण पाहत आहात या ठिकाणी APL सत्र 2 चे त्या ठिकाणी दिमागदार सामने. पॉवर प्ले या ठिकाणी 2 ओव्हरचा होता तो संपलेला आहे. सर्कलच्या बाहेर या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक थांबू शकतील. हळदे सुपर किंग्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गणेश मोहिते आणि हा गॅप मध्ये खेळून पाडलाय समोर क्षेत्ररक्षक. 1 रन. ओमकार लांडगे गोलंदाज. स्ट्राइक रेट ला आले तर त्या ठिकाणी रवी पाटील बिराडे काफी जाने माने बल्लेबाज है और
चौकों और छक्कों की बरसात करने वाले बल्लेबाजों में से एक रवि पाटील बिराडे। आणि हा पाहूया ठिकाणी उत्तुंग षटकार होतो का ते, आणि हा रवी पाटील बिराडे यांच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार आपल्या समोर या ठिकाणी हा गेला अतिशय षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. एका षटकारानंतर रवी पाटलांच्या या षटकारासाठी अजय बारसे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हा पुढील चेंडू खेळून पाहिलाय पाहू त्या ठिकाणी, आणि हा आउट रवी पाटील बिराडे. खूप मोठं नुकसान या ठिकाणी संघाचा रवी पाटील बिराडे यांचा विकेट गेलेला आहे. संभाजी क्षीरसागर रवी पाटील बिराडे यांच्या जागी ओमकार, आणि हा फुलटॉस चेंडू 2 रनांसाठी या ठिकाणी रवी पाटील यांचं बक्षीस अजय बारसे यांच्याकडे जमा झालेले, त्यांनी आपलं बक्षीस घेऊन जावं. रवी पाटील IPL सत्र 2 चे या ठिकाणी 5वा दिवस आपण हा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. पाहू या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी हा दुसरी धाव घेताना फलंदाज, आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. कोण आहे स्कोरिंगला? कोण आहे स्कोरिंगला? कोण आहे युट्यूब वाले? कुठे हॅलो हॅलो स्कोर किती झाला? 3 ओव्हर 33 रन. गणेश मोहिते डावखुरा फलंदाज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग राईटर मग ओव्हर द विकेट. गोलंदाज देवानंद. सामना करतोय तो गणेश मोहिते, काफी लंबे कद वाले बैट्समैन है. उजव्या हातानं मारा करतोय तो देवानंद.
आणि हा गणेश चेंडू सहजरित्या त्या ठिकाणी खेळून पाडला. पाहू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिस कॅच केलेली आहे आणि एक धाव आरामशीर त्या ठिकाणी खेळाडूंना मिळाली आहे. या धावसंख्येसोबतच संघाची धावसंख्या झाली ती 32. देवानंद डावखुरा गोलंदाज सामना करतोय तो संभाजी. आणि हा पुढील चेंडू या ठिकाणी बॅट्समॅन बीट झालेला आहे. डॉट चेंडू हा APL 17-2 या ठिकाणी आजचा 5वा दिवस. अतिशय दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी आपण दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. हा देखील या ठिकाणी बॅट्समॅन बॉट समजू शकला नाही. डॉट चेंडू हा सुद्धा पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत सोमेश कानोडे. आणि हा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू खेळून काढलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समोर. पाहू या ठिकाणी किती धाव घेतात ते. या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावे लागेल. या धावसंख्येसोबतच संघाची धावसंख्या झाली ती 35. एक विकेट आणि 35 धावा. ही चौथी ओव्हर आहे. सामना करतोय तो गणेश मोहिते आणि गोलंदाजी करतोय तो देवानंद. दोन्ही त्या ठिकाणी डावखुरे. आणि हा उत्तुंग षटक षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. और मेरे स्टूडेंट भी है गणेश मोहिते. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी खेळून काढलेला आहे. पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक समोर एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल दोन्ही त्या ठिकाणी खेळाडूंना. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा आपण या ठिकाणी गणेश मोहितेची पाहत आहोत. ओव्हर संपली या ठिकाणी. एकूण 4 ओव्हर नंतर 42 धावा एक बाद. खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. धावपलकावरती धावा पाहतो त्या 42 एका गड्याच्या मोबदल्यात राजयोग चॅलेंजर्स विरुद्ध हळदे सुपर किंग्स या दोन तगड्या संघादरम्यानची लढत मैदानावरती. आजच्या दिवसातील दुसरा सामना, स्पर्धेतील 5वा दिवस. EPL ची स्पर्धा पाहतोय अर्धापूर नगरीमध्ये. हिंदवी एम्पायर आयोजित अर्धापूर प्रीमियर लीग पर्व दुसरे 2026 टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट लीगच्या पद्धतीने स्पर्धेतील 5वा दिवस. अखेरीच IPL च्या धर्तीवर सुरू असलेली ही स्पर्धा. या ठिकाणी स्पर्धेचा 5वा दिवस आणि रंगतदार अवस्था. दोन तगडे संघ मैदानावरती. एकीकडे पॉइंट्स टेबल वरती पाहायचं झालं तर हळदे सुपर किंग्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावरती आणि राजयोग चॅलेंजरचा संघ 4थ्या क्रमांकावरती आहे. या दोन संघादरम्यानची लढत
4 ओव्हर 42 रन 1 विकेट. या सामन्यासाठीचे 2 पंच मैदानावरती पाहतोय, सोमेश कानोडे आणि विकी. हे 2 मैदानी पंच. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय पूर्वजांना कानोडे, थर्ड अंपायर. हळदे सुपर किंग्सचा संघ कालचा दिवस, काल तो सामना त्यांना गमावा लागला होता, पण नक्कीच यावेळेस मात्र मैदानावरती एक वेगळं धोरण, एक जिंकण्याचं ध्येय घेऊन मैदानात उतरलेला संघ. दुसरीकडे पाहायचं झालं तर राजयोग चॅलेंजर्स, संघाला विजयाची आवश्यकता असताना संघाचा संघनायक बाद होताना आपण पाहिलं. पुढचा चेंडू पहिल्यांदा फटका मारला गणेश मोहिते, षटकार मिळेल. षटकार आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खुळे सर यांच्याकडून गणेश मोहिते यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. नक्कीच पटका जोराचा होता. खंडेश्वरचा सामना करतोय गणेश मोहिते, खतरनाक अंदाज. पुन्हा एकदा यावेळेस चेंज ऑफ पेस पाहतोय, व्हेरिएशन खंडेश्वर कडून. चेंडूला खेळून काढले, हलकासा मिसफील्ड त्या ठिकाणी शुभम इंगमिरे होते. नक्कीच शिवा त्यानंतर जाऊन त्यानं फिल्डिंग केली, तोपर्यंत 3 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचं उदाहरण पाहायला मिळालं. हलकस मिसफील्ड त्या ठिकाणी शुभम इंगमिरे होते क्षेत्ररक्षक. त्यानंतर मात्र शिवानं ती थ्रो फेकला आणि 3 धावा मिळाल्या. या 3 धावा बरोबरच संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागले दिसते. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5व्या षटकातील सामना. खंडेश्वरचा पुढचा चेंडू, संभाजीसाठीचा चेंडू, फटका जोराचा आहे, फटक्यात होतं वजन, धावा मिळतील त्या अर्धा डझन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. संगत तगडी फलंदाजी पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानावरती. एकीकडे पाहायचं झालं तर गणेश मोहिते 10 चेंडू आणि 23 धावसंख्येवरती खेळतोय, आणि दुसरीकडे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येवरती खेळतोय तो संभाजी. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता, करा पंचाचा निर्णय न बाकी. आणि वाईट चेंडू लेग साइडच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता आणि 2 एक्स्ट्राच्या धावा. एकंदरीत या 3 धावा नक्कीच संघासाठी फायदेशीर ठरू शकतात. राजयोग चॅलेंजर्सच्या बाबतीत विचार करायचा झालं तर. दुसरीकडे विचार करायचं झालं, हळदे सुपर किंग्स संघाला कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर त्या ठिकाणी कलेक्ट करण्यापासून असमर्थ राहिला आणि पुन्हा एक धाव पाहतोय आपण एक्स्ट्राची. पुन्हा 2 एक्स्ट्रा धावा. पंचाचा निर्णय वाईट असेल. नक्कीच त्या षटकारानंतर मात्र आता दबावामध्ये गोलंदाज खंडेश्वर. आतापर्यंत 1.3 षटकामध्ये 35 धावा खर्च केल्या या गोलंदाजांनी. फटकेबाजी पाहतोय आता, स्ट्राइक वरती आहे तो गणेश मोहिते. 10 चेंडू आणि 23 धावसंख्या, 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका मारला खरा. ओमकार होता त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा क्रॉस करेल आणि चौकार मिळेल. पाचव्या षटकातील सामना. पुन्हा एकदा फटका, यावेळेस मात्र फटका जोराचा आहे आणि पुन्हा एकदा षटकार मिळेल. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक.
चौकार आणि षटकाराची आदर्शबाजी पाहतोय. फलंदाजाचं नाव आहे गणेश मोहिते. 12 चेंडू आणि 33 धावा. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू. मिस टाइम केलेला स्ट्रोक. विकेट किपर बॉलच्या खाली येतो आणि झेल कलेक्ट करतोय. विकेट पाहतोय गणेश मोहितेचा. गणेश मोहिते आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. फलंदाजी पाहिली. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच त्याचा विकेट पाहिला आपण. 5 षटकाचा सामना झालाय. 72 धावा धावपलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात राजयोग चॅलेंजर्स चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले ते गणेश मोहिते यांनी. तर फलंदाजी मार्कवरती पाहतोय संभाजी. गोलंदाजी मार्कवरती सौरभ पाटील. 6व्या षटकामध्ये पहिला चेंडू. हा फटका मारला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतात. धाव या ठिकाणी चौकार मिळेल. नक्कीच सुंदर असा फटका पाहिला संभाजीच्या बॅट मधून. नवीन फलंदाज पाहतोय. गणेशच्या नंतर गणेश झालेला आहे, पण यावेळेस गणेश क्षीरसागरला पाहतोय. पुन्हा एकदा दिशा परिवर्तन. दिशा भटकताना पंचाचा निर्णय वाईट असेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ. 6व्या षटकातील सामना. धावपलकावरती लागल्या गेल्या ते 77 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 8 षटकाचा सामना असेल. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. यावेळेस नो मॅच लँड मध्ये पडेल चेंडू. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण करताना संभाजी आणि गणेशची जोडी मैदानावरती. सुंदर 2 धावा सुंदररित्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 79 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. सौरभ पाटील. बघूयात पुढच्या चेंडूवरती काय होतं ते. संभाजी. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता. स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडूला पाठवलं ते प्लॉट मध्ये. षटकार मिळेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. आल्यानंतर आता सूत्र हाती घेतले ते संभाजीनं. चांगला समाचार घेतोय गोलंदाजाचा. चौकार आणि षटकार. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. हेलिकॉप्टर उडवलाय. षटकार पाहतोय पुन्हा एकदा. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बरोबरच एक बक्षीस आलेले वैयक्तिक. रवी पवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक संभाजीसाठी. पुन्हा एकदा फटका जोराचा आहे. पुन्हा एकदा षटकार पाहतोय. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बक्षिसाचं वर्षाव होतोय. रवी पाटील रवी पवार यांच्याकडून पुन्हा 200 रुपये.
पुन्हा एकदा फटका, यावेळेस फटका फसलेला का बघूया. पुन्हा एकदा षटकार पाहतोय. बॅक टू बॅक षटकार. असा पाचशेवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. टू बॅक षटकार पाहिलो. 6 षटकाचा सामना संपला. आतापर्यंत 103 धावा धावपलकावरती. मागच्या षटकामध्ये षटकारापाठोपाठ षटकार पाहिले. तसेच संभाजीसाठी अजून एक पारितोषिक आहे. अनिल बादशेवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. 12 चेंडू आणि 41 धावावरती फलंदाजी करतोय फलंदाज संभाजी. 5 उत्तुंग षटकार पाहिले त्याच्या बॅट मधून. नक्कीच या ठिकाणी फलंदाजीची आवश्यकता, फटकेबाजीची आवश्यकता असताना संभाजी नावाचा बिग हिटर मैदानावरती बिग हिटिंग करतोय. बॅक टू बॅक षटकार आपण पाहिले मागच्या 2 षटकामध्ये. आता स्ट्राइक वरती असेल तो 7व्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय देवानंद वारले. फलंदाजी मार्क वरती गणेश क्षीरसागर. हा सुद्धा तगडा फलंदाज आहे. राजयोग चॅलेंजर संघाच्या डगआउट मध्ये खुशीचा माहोल. नक्कीच अविनाश भाऊ काळे यांचा हा संघ. हा चेंडू फटका जोराचा आहे. गॅप मध्ये चेंडू आणि चौकार मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला. संभाजीसाठी अजून एक बक्षीस आहे वैयक्तिक. अभिनय गायकवाड यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक संभाजीसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहतोय. पंचाचा निर्णय येतोय. 2 धावा मिळतील. धावफलक वेगवानरित्या वाढून पोहोचले ते 109. 2 गड्याच्या मोबदल्यात 7व्या षटकातील सामना. नक्कीच स्पर्धेतील हाय स्कोर बनतो काय पाहण्यासारखा असेल, उत्सुकता असेल. आणि हे सर्व सामने या सर्व स्पर्धेचं आयोजन tenniscricket.in युट्यूब चॅनल वरती लाईव्ह. पुढचा चेंडू फटका जोराचा आहे. पटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. कार मोठी फटकेबाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस षटकार. डीजे बारसे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक जमा झालेले गणेश क्षीरसागर यांच्यासाठी. फटकेबाजी पाहतो मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती देवानंद वारले. गणेश क्षीरसागर. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. खरा मिस टाइम केलेला स्ट्रोक त्या ठिकाणी. विकेट किपरचं थोडस मिसफील्ड आणि एक धाव पाहतोय. फलंदाजी मार्क वरती 2 तगडे फलंदाज फटकेबाजी करतात. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. 7वं षटक शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू बॅटची कडा पाहतोय त्या ठिकाणी आणि विकेट असेल. संभाजी आउट होतोय.
122 धावा धावपलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती ओंकारला पाहतोय, फलंदाजी मार्कवरती गणेशला. देवानंद शेटेसाठी या ठिकाणी वैयक्तिक बक्षीस असेल. प्रति षटकार 200 रुपयाचं पारितोषिक. मनमत लंगडे यांच्याकडून 200 रुपये प्रति षटकार देवानंदसाठी. हा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, फटका पचलाय त्या ठिकाणी. स्लिपचा खेळाडू होता खरा, 2 धावा मिळतील. कॅच मिस केलेला आहे. स्पर्धेतील हाय स्कोर पाहतो या सामन्यामध्ये आपण. याच्या अगोदर 122 होता, आता 124 धावा धावपलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. आणि हळदे सुपर किंग्सचा संघ त्यांचंच होतं हाय स्कोर. आता पाहतोय राजयोग चॅलेंजर्स. हा चेंडू स्लोम, त्याला निरकलं पारकलं आणि षटकारासाठी डिपॉझिट केलंय. 6 धावा. तीजे आतषबाजी, षटकार आणि चौकाराची आतषबाजी मैदानावरती. इट इज अ फेअर. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नक्कीच या ठिकाणी रनआउटचा चान्स बनतो का, आणि हा रनआउट पाहायला मिळतोय. देवानंद शेटे धावबाद होताना पाहतोय. चौथा गडी बाद झाला. 130 धावसंख्या धावपलकावरती. देवानंद शेटे धावबाद झाले आणि प्रति षटकार मामासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच अभिनय गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक जमा झालेले मागच्या षटकारासाठीच. यावेळेस मात्र कमबॅक केलेले ओमकारने. धावपलकावरती धावा पाहतोय त्या 131 धावा, हायस्ट टोटल या स्पर्धेचं. बॅट्समॅन नाव बालाजी आलेला आहे, नवीन फलंदाज. देवानंद शेट्टे धावबाद झाल्यानंतर चेंज ऑफ पेस पाहतोय. चेंडू फुल टॉस, मोठा षटकार. पहिल्यांदा गणेश मोहिते, संभाजी, आता गणेश क्षीरसागर. बॅक टू बॅक षटकाराची मालिका संपतच नाहीये. गोलंदाजीनं करावं तर काय करावं. पुन्हा एकदा फटका, यावेळेस मात्र मिस टाइम केलेला स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये नशिबाचा धनी या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना. तिसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि हा विकेट असेल. याच बरोबर इनिंग संपलेली आहे. निर्धारित 8 षटकामध्ये 139 धावा धावपलकावरती पाहतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात राजयोग चॅलेंजर्स. स्पर्धेची सर्वोत्कृष्ट इनिंग पाहिली आपण. 139 धावा धावपलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यात.
चला या ठिकाणी बक्षीस जमा करा. मालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 31,000 रुपये आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक पाहतोय 21,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक कोचिंग क्लासेस अर्धापूर, ज्ञान साधना सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी, विवेकानंद अकॅडमी अर्धापूर, एज्युकेशन कोचिंग क्लासेस अर्धापूर, ज्ञानपर्व कोचिंग क्लासेस अर्धापूर, सह्याद्री कोचिंग क्लासेस अर्धापूर, ग्लोबल सायन्स अकॅडमी अर्धापूर, गुरुकुल सामान्य सायन्स अकॅडमी अर्धापूर, संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर, सुबोध कोचिंग क्लासेस कामटा या सर्वांच्या विद्यमाने दुसरं पारितोषिक स्पर्धेचं पाहतोय ते 21,000 रुपये आणि तिसरं पारितोषिक आहे ते 11,000 रुपयाचं पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखरजी कदम साहेब यांच्याकडून. तसेच वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅनसाठी या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅनसाठी अमर स्पोर्ट्स क्लब किनवट यांच्यातर्फे एक बॅट देण्यात येत आहे बेस्ट बॅट्समॅन साठी. They are a bat, it's not a toy. It's a weapon. Amar Sport, Kirwat. तसेच वैयक्तिक पारितोषिक आहे तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण पाहतोय रश्मिता राहुल लोणे राहणार लहान यांच्यातर्फे 3,333 रुपयाचं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. बेस्ट बॉलर साठी गुरुकृपा हार्डवेअर अर्धापूर यांच्याकडून 21,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि फायनल सामन्यासाठी 2,001 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी मनोज कदम यांच्याकडून 2,001 रुपयाचं पारितोषिक. तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी सौजन्य आपण पाहतोच आहोत. स्वराज्य मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल अर्धापूर,
यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. ट्रॉफीचे सौजन्य पाहतो स्पर्धेमध्ये स्वर्गीय संताबाई सखारामजी लंगडे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे बेस्ट बॅट्समॅनसाठी या ठिकाणी एक सुंदर असं बॅटचं आयोजन ठेवलेले ते अमोर स्पोर्ट्स क्लब किनवट यांच्याकडून या सर्व स्पर्धेसाठी. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत मैदानावरती थाला वॉरियर्स वर्सेस सरपंच 11. या दोन संघादरम्यानची लढत या सामन्यानंतर लगेचच पाहायला मिळणार आहे. थाला वॉरियर्स संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. बघूया त्यांचा निर्णय काय. त्याने हा सामना सुरू करायचा आहे. यानंतर दोन सामने खेळवायचे आहेत. बराचसा वेळ झालेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. दोन ओपनिंग फलंदाज पाठवा. हळदे सुपर किंग्स लवकरात लवकर फिल्डिंग लावा. राजयोग चॅलेंजर संघ नक्कीच या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 139 धावा धावपलकावरती लावलेल्या त्या राजयोग चॅलेंजर संघाने आतापर्यंत स्पर्धेतील आजचा 5वा दिवस पाहतोय आणि 5व्या दिवसामध्ये हायेस्ट स्कोर पाहतोय राजयोग चॅलेंजर संघाने. याच्या अगोदर 122 धावा हळदे सुपर किंग्स या संघानं बनवलेल्या आहेत खऱ्या. बघूयात आज त्यांना 140 धावाचा डोंगर या ठिकाणी सर करायचा आहे. मैदानावरती संघ पाहतोय 4थ्या क्रमांकावर असलेला राजयोग चॅलेंजर्स सामना करतोय हळदे सुपर किंग्स. स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावर असलेला दोन ओपनिंग फलंदाज पाठवा. या ठिकाणी या सामन्याचे पाहतोय मैदानावरती शुभम आणि सोनूची जोडी. नक्कीच या ठिकाणी मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर, कारण सामना 140 धावाचा डोंगर त्यांना सर करायचा आहे. प्रथम फलंदाजी करताना राजयोग चॅलेंजर संघानं गणेश मोहिते, गणेश क्षीरसागर आणि संभाजी या 3 फलंदाजाच्या फटकेबाजीच्या जोरावर 139 धावा धावपलकावरती लावलेल्या आहेत. आता गोलंदाजी करताना बघूया त्यांचं प्रदर्शन. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय संघाचे संघनायक रवी पाटील बेराडे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहतोय आपण हळदे सुपर किंग संघाकडून शुभम इंगमिरे. त्यांना साथ देतात ते तुकाराम कल्याणकर म्हणजेच निकनेम सोनू. सोनू आणि शुभमची जोडी मैदानात. पहिला चेंडू, हा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पहिला चेंडू अतिशय सुंदर रिशा या ठिकाणी गोलंदाजीची सुरुवात केलेली ते रवी पाटील यांनी. पहिला चेंडू एकदम अचूक टप्प्यावरती टाकला आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात पाहायला मिळते. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा स्लो फेकलेला चेंडू, निरखून पारखून स्ट्रोक खेळाय. चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 बॉल इंटू द पॅच. चौकार मिळेल. दुसरा चेंडू पाहिला आपण. शुभमनं खातं खोललंय. संघाची धावसंख्या 4 वरती नेऊन ठेवली. पुन्हा एकदा फुलटा चेंडू टॉप एज पाहतोय. आणि
या ठिकाणी 2 धावा मिळतील. नक्कीच हवेमध्ये खेळलेला चेंडू होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा देऊन जाईल. या 2 धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 6 वरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच या संघामध्ये क्षमता आहे. हळदे सुपर किंग्स 122 धावा या अगोदर त्यांनी काढलेल्या आहेत. यावेळेस फटका मारलाय जोराचा. गणेश मोहिते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. पहिल्या षटकातील सामना आपण पाहतोय. आता स्ट्राईकवर येतील सोनू कल्याणकर. नक्कीच या 2 फलंदाजावर मोठी जिम्मेदारी, कारण धावाचा डोंगर सर करायचा आहे. आणि मैदानावरती चौफेर पाहतोय, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं हिंदवी अंपायर यांच्याकडून स्वागत असेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव पाहतोय. नक्कीच या ठिकाणी आता स्ट्राईक चेंज झाली आहे. सोनू कल्याणकर पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहतोय. नक्कीच पॉवर प्ले सुरू असताना मोठी फटकेबाजी करण्याचं काम या ठिकाणी या 2 फलंदाजाला करायचंय. त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र डॉट होतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजाकडून. अनुभव जोगताने आणि षटक संपलेलं आहे. शक्ती पहा, ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर पाहिलं आपण पॉवर प्लेचं षटक. नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. रवी पाटील बेराडे, आनंद बेराडे यांच्याकडून टाकले गेलेले षटक, त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या त्यांनी. यावेळेस मात्र आता दबाव वाढताना दिसतोय. 42 चेंडूचा सामना शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 133 धावा. चला लवकर लवकर, कारण यानंतर सामने व्हायचेत. राजयोग चॅलेंजर्स संघ आपणास विनंती आहे, अन्यथा आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ जर लावला तर पेनल्टी लावण्यात येईल. धावांचा डोंगर आपण पाहिला. राजयोग चॅलेंजर संघ फलंदाजी करताना तगडी फलंदाजी त्यांच्याकडून. निर्धारित 8 षटकामध्ये 139 धावा, म्हणजे 48 चेंडूमध्ये 139 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. गणेश क्षीरसागर गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचं षटक नक्कीच शुभम साठी. पहिला चेंडू असेल गणेश क्षीरसागर यांचा. पहिला चेंडूला फटका मारलाय करा. 2च धावा मिळतील. फाईन लेगच्या मधोमध जे क्षेत्र आहे ते घोषांकित 2 धावेसाठी त्या ठिकाणी चेंडू जर गेला तर 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ पाहतोय 9 धावा. पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला खेळून काढलाय, मोठा फटका पाहतोय. चेंडू 1 बॉल इंटू द पॅन, चौकार मिळेल. पहिला शुभम इंगमिरे फलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि 13 धावसंख्येवरती खेळतात. गोलंदाजी मार्कवरती गणेश. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी. पुन्हा एकदा फटका पाहतोय. फटका मोठा आहे. पुन्हा एकदा पंचाचा निर्णय बघा आणि चौकार मिळेल.
बॅक टू बॅक चौकार पाहतो शुभमच्या बॅट मधून. नक्कीच संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटकेबाजीची आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपण शुभम कडून पाहिली मागच्या 2 चेंडूवरती. थोडस डिस्कशन होतंय. नक्कीच यावेळेस गणेशला मात्र विचार करावा लागेल. पुढचा चेंडू शुभम साठी. गोलंदाजी मार्कवरती गणेश उंचपुरा असा हा गोलंदाज. फलंदाजी करताना त्याची फटकेबाजी पाहिली आपण. हा चेंडू पुन्हा एकदा 2 पावलं समोर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता करा, पण बॅटचा आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. डॉट चेंडू असेल. नक्कीच या ठिकाणी कमबॅक केले ते गणेशने. या सामन्याला थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. तसेच स्पर्धेचे सर्व सामने आपण पाहतोय tenniscricket.in या YouTube चॅनलवरती. पुन्हा एकदा चेंडू. यावेळेस मात्र दिशा भटकताना गोलंदाज. पंचाचा निर्णय वाईट असेल. या सामन्यासाठीचे 2 पंच पाहतोय आपण. माधव देवकांबळे मेन अंपायरच्या भूमिकेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेत जॉनी सोळंके. 2 अनुभवी पंच मैदानात. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडूला खेळून काढला गणेश मोहिते होते खरे. चेंडू चौकार मिळेल. चौकार पाहिला मागच्या चेंडूवर. शुभम इंगमिरे पटकेबाजी करतोय. गणेशला विचार करावा लागेल. पुन्हा एकदा यावेळेस दिशा भटकताना गोलंदाज. पंचाचा निर्णय पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुढचा चेंडू शुभम साठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला खेळून काढलाय खरं. त्या ठिकाणी देवानंद होते. रन आउटचा विकेट पाहतोय आपण. शुभम इंगमिरे सेट फलंदाज बाद होताना. काळे यांचकडून ओहोर संपली. वरती धावा पाहतोय त्या 23 आणि फलंदाजी पाहिली आपण. 1 मॅन आर्मी शुभम इंगमिरे. 10 चेंडू आणि 21 धावसंख्येवरती बाद झालेल्या. आताच 23 पैकी 21 धावा एकट्या शुभमच्या होत्या. नक्कीच संघाला फटकेबाजीची आवश्यकता असताना त्याच्याकडून झालेली खेळी. आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय तो संघाचा संघनायक सौरभ पाटील. सामन्याची रंगत पाहतोय. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती देवानंद शेट्टे. माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. उसी राह पर चलते हुए ये मुकाबला काफी बड़ा स्कोर बनाना है जानते हैं बल्लेबाज, तो बड़े बड़े हिट लगाना जरूरी है। तो 2 बल्लेबाज वही काम करते हुए यहाँ पर अगली गेंद अच्छी गेंद थी, ये चकमा खा गए, किनारा लिया, कोई रन का मौका नहीं। अच्छी वापसी यहाँ पर कमबैक किया।
29 रन पर 1 विकेट खोया है अब तक हल्दे लायंस, हल्दे सुपर किंग सॉरी। अब देखेंगे देवानंद क्या करते हैं अगली गेंद पर। कमबैक, अच्छा कमबैक किया है देवानंद ने। अगली गेंद का सामना करेंगे सौरभ, बड़ा बल्लेबाज है ये, देखना चाहेंगे अगली गेंद। What a shot in the सौरभ, और ये यहाँ पर 6 रन मिलेंगे यहाँ पर बल्लेबाज को। काफी बड़ा ये शॉट था। छह रन यहाँ पर मिलते हुए बल्लेबाज को। काफी ये बड़ा छक्का था सौरभ के बल्ले से निकलता हुआ। क्या रोमांचक मुकाबला होता हुआ। हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। अगली गेंद देवानंद की और एक बार सौरभ। अच्छी गेंद इस बार, अच्छी कमबैक, सीधा कीपर के दस्ताने में, कोई मौका नहीं। क्या खूब क्रिकेट देखने को मिल रहा है आज। पैसा वसूल जैसा मुकाबला, काफी बड़ा ये मुकाबला है। 35 रन 1 विकेट के नुकसान पर हल्दे किंग्स। और एक बार वही प्रयास था, लेकिन अच्छी गेंदबाजी देवानंद। अच्छा कमबैक देवानंद की ओर से हो रहा है यहाँ पर। अच्छी गेंदबाज है ये देवानंद। अगली गेंद फुल टॉस लाइन की गेंद, यहाँ पर थोड़ा सा मिस शॉट हुआ है। संभाजी से क्या छूटा, मैच घटा जैसी परिस्थिति। ड्रीम 11 गेम चेंजर मूवमेंट बन सकता है ये कैच। और ओवर की समाप्ति, इस ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है शक्तिशाली 36 रन। संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडू ही पहा ओहोर संपली। हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली। सेशन 2 का आज का 5वां दिन, काफी बढ़िया दिन है आज का। बड़े बड़े दिग्गज देख रहे इस ग्राउंड पर। संभाजी आए हैं स्पेन लेकर। खचाखच भरा हुआ स्टेडियम, लगभग 1 लाख के पार दर्शक जुड़े इस मैच के लिए। और ये थोड़ी सी लाइन के बाहर थी गेंद, वाइड करार दी जाएगी। वाइड के साथ शुरुआत संभाजी ने किया है। यहाँ पर एक्स्ट्रा रन जरूर मिलेगा। काफी बड़ा पहाड़ खड़ा किया है यहाँ पर। 140 रन बनाने हैं संभाजी की। अगली गेंद, छोटा सा रन अप इस गेंदबाज का। सौरभ करेंगे सामना। फुल टॉस लाइन की गेंद, और ये देखें मचाएंगे यहाँ पर लगभग आधा डजन रन मिलते हुए। काफी बड़ा छक्का है। बड़ा बल्लेबाज है ये, देखना चाहेंगे। 140 रन बनाने हैं, जरूरी है ऐसे शॉट्स की। अच्छी गेंद हो यहाँ पर, सीधा कीपर के दास्ताने में, कोई मौका नहीं। संभाजी ने यहाँ पर कमबैक किया है इस अपने स्पेल पर। अच्छे खिलाड़ी है सभी खिलाड़ी, काफी दमखम रखते हैं अपने पास क्रिकेट का।
अगली गेंद और एक बार वही नतीजा, अपील जोरदार, कोई असर नहीं अंपायर के ऊपर। अंबुजा सीमेंट से बने हैं भाई ये, काफी बारीकी से देखते हैं। अब देखेंगे अगली गेंद संभाजी की, और एक बार वही कोशिश थी हल्का किनारा लेते हुए, देखना चाहेंगे रन लिया है एक, और अपने फॉलो थ्रो में अच्छी फील्डिंग संभाजी द्वारा। अब आएंगे सोनू, सोनू पाटिल क्या करते हैं देखना चाहेंगे। सोनू पाटिल अच्छे खिलाड़ी है, हरदे किंग के ये दो बल्लेबाज काफी दमखम रखते हैं अपने पास, जानते हैं 140 का बड़ा पहाड़ है तो सर करना चाहिए आज हरदे किंग के बल्लेबाजों को। सोनू, अच्छा ग्राउंड शॉट खेला, यहाँ पर खिलाड़ी मौजूद है, वहां पर देखना चाहेंगे रन मामा यहाँ पर मिसफील्ड करते हुए बीएसएनएल चौका मिलता हुआ। और यह सोनू को यहाँ पर शॉट खेलने का समय मिला था, लेकिन ज्यादा कुछ कर नहीं सके इस गेंद पर। एक ही रन, दूसरे की कोशिश यहाँ पर मिसफील्ड के चलते दूसरा रन आसानी से पूरा करते हुए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी दौड़ विकेटों के बीच यहाँ पर लगाई दोनों बल्लेबाजों ने। और की समाप्ति, इस ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा 50 रन, एक विकेट के नुकसान पर यहाँ पर हल्दी किंग 140 का बड़ा स्कोर है, बड़ा पहाड़ खड़ा किया था यहाँ पर। वाटर का यहाँ पर ड्रिंक ब्रेक थोड़ा सा लिया जाएगा। चार षटकाचा सामना आतापर्यंत झालेला आहे। धावपलकावरती पाहतोय त्या एका गड्याच्या मोबदल्यात 50 धावा, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 90 धावा। नक्कीच या ठिकाणी धावाचा डोंगर पाहिला आपण राजयोग चॅलेंजर्स संघाकडून। डीजे मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि बाकीचं काम पूर्ण करेल तो विकेट कीपर। निर्धाव चेंडू पाहतोय, नक्कीच आता दबाव वाढलेला दिसतोय। 23 चेंडूचा सामना शिल्लक, जिंकण्यासाठी पाहिजे त्या 90 धावा, फटकेबाजी करावी लागेल। पुन्हा एकदा यावेळेस फटका पाहतोय, फटका फसलेला आहे, गलीच्या दिशेने विकेट, सौरभ आउट होतोय।
करत सौरभने, पण बॅटची कडा लागली आणि गलीच्या दिशेनं कॅच कंप्लीट केला तो क्षेत्ररक्षक यांनी आणि विकेट पाहिला. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळालं. गणेश क्षीरसागर बॉलिंग मार्कवरती उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज. आता दबाव वाढतोय. चौथ्या क्रमांकावर आलाय तो ओमकार लांडगे. फटका मारलेला ओमकारने, चेंडू हवेमध्ये आणि कॅच सुटलेला आहे. नक्कीच बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती बरंच ग्राउंड त्यानं कव्हर केलं. एफर्टचे 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील, कारण बराचसा दूर असलेला चेंडू, त्याच्या प्रयत्नाला 100 पैकी 100 गुण. 2 धावा पूर्ण करतो ओमकारनं खातं खोललेलं आहे. या फलंदाजामध्ये सुद्धा मोठे फटके मारणे क्षमता आहे आणि संघाला आवश्यकता सुद्धा आहे. पुन्हा एकदा फटका मारलाय. ग्राउंडेड शॉट पाहतोय आपण. संभाजी त्या ठिकाणी एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि हलकसं मिस स्पीड पाहतोय 2 धावा पूर्ण होताना. या 2 धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 54 वरती जाऊन पोहोचली 2 गड्याच्या मोबदल्यात. 5व्या षटकातील सामना गणेश क्षीरसागर. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता करा. फटका मारलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने संघाचे संघनायक आपण पाहतोय रवी पाटील. पंचावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आता समीकरण काहीच अजून बिघडलेले ते सुपर किंग संघासाठी. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 86 धावा. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलेला आहे सोनूने. 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाव आणि षटक सुद्धा संपलेले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 55 2 गड्याच्या मोबदल्यात. 56 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. नितीन आलेला आहे. 6वं षटक. पहिला चेंडू शॉर्ट पिच. चेंडूला फटका मारला जोराचा. चेंडू 1 बॉल इंटू द पॅन. चौकार मिळेल. चेंडू काय होते ते मागच्या चेंडूवरती चौकार पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस षटकार मिळेल. आवश्यकता आहे फटकेबाजीची. सोनू कल्याणकर फटकेबाजी करताना दिसतोय. 1 षटकार आणि 1 चौकारात या 2 चेंडूवरती पाहिले या षटकामध्ये. नवीन गोलंदाज नितीन
पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजाकडून. धीम्या हातानं फेकलेला चेंडू त्याला समजू नाही शकला सोनू आणि डॉट चेंडू. 15 चेंडूचा सामना शिल्लक आहे. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 74 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका मारलाय खरा. गणेश मोहिते त्या ठिकाणी बाउंड्री रायडर. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न सोनू, त्या ठिकाणी नकार दिला ओमकारने. एक धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ. 2 गड्याच्या मोबदल्यात 67 धावा धावफलकावरती. 6वं षटक सुरू आहे. 2 फलंदाज, तगडे फलंदाज मैदानावरती. पुढचा चेंडू, मोठा फटका आणि षटकार मिळेल. लांडगे फलंदाजाचं नाव. वरचा चेंडू फेका. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. बायपास क्रॉस केलेला हा चेंडू. फटका मागच्या चेंडूवरती जो षटकार लगावला होता ओमकारने. मोठा फटका पाहिला. संघाला आवश्यकता आहे फटकेबाजीची आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन पाहतोय या फलंदाजाकडून. नक्कीच आता समीकरण शिल्लक आहे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 67 धावा. 13 बॉल 67 रन. पुन्हा एकदा स्टेप आउट करून फटका मारण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेलं आहे. नक्कीच आता हे षटक महत्वाचं असेल कारण समीकरण शिल्लक आहे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 66 धावा. पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसलेला आहे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मिस टाइम केलेला हा कॅच. मिस जजमेंट झालं क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाव मिळते ती ओमकारला. सोबतच जीवनदान सुद्धा मिळते. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी पाहिजे 65 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. स्पीड न गोलंदाजी करणारा संभाजी.
नक्कीच मागच्या 2 चेंडूवरती मिस टाइम केलेले स्ट्रोक गती आहे या गोलंदाजामध्ये. पुढचा चेंडू पटका मारलाय. त्या ठिकाणी सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आनंद बेराडे संघाचे संघनायक. नक्कीच या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या त्यांनी. पुन्हा एकदा यावेळेस फटका जोराचा आहे आणि षटकार मिळेल. बघूयात पुढचा चेंडू. सोनू कल्याणकर फटकेबाजी करतोय. हा चेंडू रिव्हर्सचा फटका पाहतोय आपण. इकडे ताकद तर दुसरीकडे नजाकत. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता जिंकण्यासाठी पाहिजे त्या 6 चेंडूमध्ये 56 धावा. देवानंद शेट्टे यांच्यासाठी बक्षीस असेल. आपण जर हॅट्रिक कंप्लीट केली तर अनिल बाचेवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. पहिला चेंडू यॉर्कर यांचा चेंडू समजू नाही शकला. एक धाव मिळते पाईच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ. पंच्याऐंशी धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ओमकार आणि तुकाराम खेळतात. कल्याणकर पुढचा चेंडू. यावेळेस मात्र दिशा भटकताना गोलंदाजी मार्कवरती देवानंद शेट्टे यांना पाहतोय. नक्कीच एक्स्ट्रा ट्राय करण्याच्या नादामध्ये थोडासा दिशा भटकताना. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा वाईट. 5 चेंडूचा सामना शिल्लक आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र औपचारिकता बाकी आहे सामन्याची. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. षटकार वसूल केलेला ओमकारने. धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. धावा धावपलकावरती पाहतोय. या पुन्हा एकदा फटका. बॅक टू बॅक षटकार ओमकारच्या बॅट मधून. 6 धावा. धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. धावा धावपलकावरती पाहतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. ओमकार लांडगे फलंदाजाचं नाव आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता खरा. मिस टाइम केलेला स्ट्रोक. आता मात्र 3 चेंडूचा सामना शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 47 धावा. 2 चेंडू बाकी आहेत.
पुन्हा एकदा दिशा भटकताना पंचाचा निर्णय, पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. याचबरोबर धावपलकावरती 100 धावा लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा सामना शिल्लक. फटका मारला करा, जोराचा ट्रॅव्हल करतोय चेंडू आणि चौकार मिळतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा पंचाचा निर्णय येतो. वाईट चेंडू पुन्हा फेकावा लागेल. 105 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात हळदे सुपर किंग्सचा संघ. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये, चेंडूला पाठवलं प्लॉट मध्ये, षटकार असेल. अठ्ठावीस धावांनी या सामना राजोग चॅलेंजर संघाने जिंकलेला आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो गणेश क्षीरसागर यांना. फलंदाजी करताना 11 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने